फायनली आम्ही पोचलोय नदी जवळ. इकडे मम्मीने घेतलंय डोक्यावर. तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, माझ्यासोबत आज सर्वज्ञ. सकाळचे परफेक्ट वाजले 7 आणि आम्ही लोक चाललोय नदीवरती, कारण की गोधड्या वगैरे धुवायच्या होत्या, कारण की आता पावसाळ्याचा महिना चालू आहे आणि मग कसं नदीवर आपल्याला जाता येत नाही बेसिकली. तर आज ठरवलं होतं जायचं आणि मामा सकाळी झाला होता गाडी घेऊन. तर आमचं ठरलंच होतं कालच, तर काल काय जायला भेटलं नाही. तर आत्ता सकाळ सकाळ चाललो आम्ही आणि इकडे गोधड्या वगैरे सगळ्या एका पॅक करून ठेवल्यात. तुम्हाला मी दाखवतो ते पण. वगैरे सगळ्या पॅक करून ठेवलेल्या आहेत, फक्त आपल्याला न्यायच्या आहेत. आणि आमचा भाऊ बघा पूर्ण तयारीत आहे. त्यांनी पण कपडे वगैरे घेतले त्याला आंघोळ करायचे म्हणून. फुल तयारीत चाललंय. चाललो आम्ही आता कपडे धुवायला. सकाळ सकाळचं वातावरण खूप छान असतं. आता तसंच वातावरण घेऊन आम्ही लोक निघालोय. फायनली आम्ही पोचलोय नदी जवळ. इकडे मम्मीने घेतलंय डोक्यावर. मम्मी रोज बॅग घेऊन मुंबईला जाते जॉबला. आज चालली एकदम डोक्यावर घेऊन. काय मम्मी? नदीजवळ आलोय आणि ॲक्च्युली इथं पुलाचं काम पण चालू आहे. हा पाणी तर बघशाल ना काहीच, फुल व्ह्यू आहे, फुल व्ह्यू आहे. गोधड्या काढल्यात टपाच्या बाहेर आणि आता धुवायला स्टार्ट करतील, कारण की पहिले पिळून घेणार आहे आणि त्यानंतर मग धुवायला स्टार्ट करणार आजी. आणि सकाळचं ऊन बघशाल ना मित्रांनो, फुल एकदम सह्याद्रीत दिसते इकडे. आम्ही शिवनेरीला गेलो होतो ना, तेव्हा पण सगळं असं निसर्ग वगैरे होतं सकाळचा. ऑन द वे जसं आपण असतो तशानुसार आपल्याला निसर्ग बघायला भेटतो. आणि वरतून पुलावरून सगळ्या अशा गाड्या जात असतात, कारण की हा पूल आहे ना इकडला जो आता बनतोय रस्ता, हा तो एकदम काहीतरी हा 3ऱ्या नंबरला महाराष्ट्रामध्ये असं मी ऐकलंय. आमचा सर्वज्ञ कसा काम करतोय. उचला उचला उचला, आपटा जोर जोरात. माझा हात झालं ॲक्च्युली फ्रॅक्चर वन साईड. तर आता याची बारी आहे सुजल दादाची, आता तो करेल. कारण माझा हात वन साईड फ्रॅक्चर झाला. फक्त ब्लॉगिंगसाठीच फक्त ठेवलाय तो हात, नीट ठेवण्यासाठी व्हिडिओ काढायला. ते गोधडी सुकून ठेवली, कारण की कसं इकडे ऊन असतं तर थोडी तरी सुकेल. आणि मग घरी जाऊन एकदम डायरेक्टली पडक्यामध्ये तिला अशी लावून ठेवली की मग ती अजून चांगली सुकेल. चालेल 3 जण परत. आता मुंबईला गेलो ना आम्ही की आम्हाला हे सगळं आठवेल. मला तर ते ऑफिसमध्ये गेल्यानंतर जे आपण पी सी समोर बसलो ना एकदा, की पी सी समोर हेच आठवत राहील की गाव कसं होतं, डोंगर होते, हे ते सगळं गावचंच आठवणार आहे मला. कारण की आता फायनली 2-3 दिवस राहिले आम्हाला मुंबईला जायला. तर नंतर ऑफिसमध्ये गेल्यावर तर मला तर पूर्ण तेच आठवणार आहे. कारण की मी आता सध्या तरी ऑफिसमध्येच असतो, कारण की आता कॉलेज बंद आहे. कॉलेज चालू झालं की काय सकाळचं कॉलेजला जातो डायरेक्ट दुपारी ऑफिसमध्ये. पण आता जरा जास्तच गाव आठवते. आणि आजीच्या गावी तर आम्ही आलो तर जास्तीत जास्त सगळे ओळख वगैरे झाली इकडे. तर पाण्याच्या बिसलऱ्या पण आणून ठेवल्यात, कारण की सर्वजणांना ताण लागली तर म्हणून. कारण की आम्हाला जायला तरी 2 तास लागतीलच, म्हणून त्याला इकडे पाणी पण आणून ठेवलंय. आणि समोरचा व्ह्यू बघतोय ना मी कधीपासून, तर इकडे ना एकदम छान दिसतं असं. तर तुम्ही बघू शकता इथं रोशन दादा घेऊन चाललाय गोधडी. आता त्याचा व्लॉग मला काढावा लागतोय. सर्वज्ञ कधी शिकणार ब्लॉगिंग करायला? आता कॉन्टेंट क्रिएशन एक शिक्षण झालं, एज्युकेशन झालं. तर इथंही लोक आली आहेत गोधडी टाकायला. वा 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 वा, काय पाण्याचा आवाज, एकदम निर्मळ पाण्याचा आवाज आहे. इकडलं पाणी म्हणजे एकदम असं स्वच्छ स्वच्छ पाणी आहे. आजी आणि नातू बघा, 2 जण करतात आज काम. हा दे जण शिकलाय तो गावी येऊन पण सर्व. मेंदू वडे भेटणार आता सर्वज्ञाला. आता सगळं झालेलं आहे, गोधड्या वगैरे सुकून झालेल्या आहेत. आता तुम्ही म्हणशाल की हा एवढा उघडा वगैरे, तर गाईस तसं काय नाही. आता मी चाललोय मस्त की आंघोळ करायला, पण जास्त नाही आतमध्ये जाणार आहे, फक्त बाहेरून करणार आहे आंघोळ. दीदी व्हिडिओ काढेल, आम्ही जरा मस्त की आंघोळ वगैरे करतो, बोललो करूया जरा आंघोळ वगैरे. तर
मित्रांनो फायनली आमची आंघोळ झालेली आहे आणि आता इकडे सर्वज्ञ आहे. फुल मजा आली ना गावी. गावी मजा केली त्याने. त्यावर्षी त्याला नदीत पोहायला भेटलं, पण आम्ही धरलं होतं. असं नाही की त्याला सेफ्टी नव्हती, सेफ्टी होती म्हणून त्याला आम्ही उतरवलेलं. मी स्वतः उतरलेलो त्यामुळे त्याला उतरवलं, नाहीतर आम्ही उतरवणार पण नव्हतो. आणि आजची सगळी फॅमिली होती म्हणून त्याला आम्ही इकडे आणलेलं, नाहीतर आम्ही त्याला आणत नाही असं इकडे कधी, कारण की तो पहिल्यांदा गावी आलाय. आता जेवढे कपडे आम्ही इकडे सुकवायला ठेवलेले सगळे कपडे सुकून झाले आहेत. आता फक्त गोधड्या सुकल्यात का नाही ते माहीत नाही, बट तरी पण बघावं लागेल मला. गोधड्या पण इकडे सुकल्यात ऑलमोस्ट. आणि इकडे एक टेम्पो आली आहे, तिकडे काय काम चालू आहे माहीत नाही. तर मी चाललोय परत एकदा घरी, कारण की गाडी घराजवळ लावली आणि मामा कॉल नाही उचलत आहे. तर परत एवढे सगळ्यांना न्यायचं आहे पण आहे. आणि मग बोललं की मी जातो घरी घेऊन येतो मामाला, कारण तो झोपला असेल. रात्री मुंबईला गेलेला ना, तर त्याला घेऊन यावं लागेल मला. आणि फोन तर लागत नाही आहे. आता एकट्याला कुणाकडे तरी लिफ्ट मागावी लागेल मला. मुलीचा मुलगा मी. कुठे गेलेले? दूध घालायला भेटलंय मला इकडे. मी इकडे खाली गेलेलो, ते हे ना खाली आपल्या नदी छोटी. थँक्यू. चला सोडलंय काकांनी, जातो आधी. गाडी घेऊन जायची, मामाला उठवतो आधी. काय कधीपासून कॉल लावतो याला उचलत नाही. आता याला सांगावं लागेल, उठवावं लागेल मला. आता मामाला घेतलंय, चाललोय खाली घेऊन, कारण की त्यांना घ्यायला जायचंय. गाडी काढली आहे आता, इकडून खाली जायचंय कारण की इकडे लोकल येतात कपडे धुण्यासाठी. गाडीत आता आम्ही गोधड्या वगैरे भरल्यात. मामा झोपलाय गाडीतच, कारण तो बोलतो तुम्ही गोधड्या का, तर मी एक झोप काढून होईल माझी. आणि हा बघा आजो हळूहळू येतात. सर्वज्ञ फुल कष्ट करतं गावी येऊन, छोटी छोटी गोधडी घेऊन येतात. आता जुगाड केलाय सायकललाच पूर्ण गुंडाळून, एक दोन गोधड्या याच्यावर सुकवल्या छोट्या छोट्या, जे ब्लँकेट वगैरे होते. आणि आता आतमध्ये आम्ही फरसाण खायला घेतलेलं, कारण की आताच बाहेरून आलेलं, तर बोललं काहीतरी खायला पाहिजे. आता इकडे फरसाण खातो आम्ही, का तुम्ही पण खायला. मी इकडे आता नाश्ता करायला बसलोय. सर्वज्ञ, मी, दीदी नाश्ता करतो. मी इथे चहाच्यामध्ये खातोय, दोघं जण भाजी चपाती खातात. आणि आजी इकडे सगळ्यांना वाढते जे नाश्ता. आता मी आणि सर्वज्ञ इकडे दोघं जण चेस खेळतोय, कारण की तो बोलला की आपण आता काय टाइमपास करण्यासाठी काय आहे ना, तर चेस खेळूया, कारण की ऊन पण लय झालेलं. आता मी हारतोय असं वाटतंय मला. चेक मला काय एवढा गेम जमत नाही, पण मी ट्राय करतोय. या क्षणाला विजेते आहेत सर्वज्ञ आवटे, जिंकलेले आहेत आणि मी हारलो आहे. सो नेक्स्ट गेम आपण जेव्हा खेळू तेव्हा बघू कोण जिंकतंय, कारण मी बेसिकली 3-4 वेळा त्याच्यासोबत खेळलो आहे. अजून आपल्याला पूर्ण गेम जमलेला नाही आहे, तरी पण तो शिकवतो. तर आता तो जिंकलेला आहे. आय होप मित्रांनो तुम्ही माझा पूर्ण ब्लॉग कालचा बघितला असेलच, कारण की काल मी रात्री एंड अप करणार होतो ब्लॉगचा, पण रात्री लवकर झोपलो, कारण की खूप वैताग आलेला ब्लॉगिंग करून वगैरे. आणि मग बोललो की झोपतो, आणि हाताला पूर्ण हात दुखत होता, तर बाम लावून मग डायरेक्टली झोपलो. तर आता सकाळी उठलो आणि डायरेक्ट ब्लॉग एंड करण्यासाठीच बोललो, तर ब्लॉग एंडच करतोय. तर दुपारचे परफेक्ट वाजलेत, खरं सांगायला गेलं तर 3च वाजलेत, कारण की ॲक्च्युली 4 वाजल्यासारखं वातावरण झालं आहे. तर मित्रांनो आय होप तुम्हाला माझा ब्लॉग पूर्ण आवडला असेल, तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय, भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.